सर, तर एखादा व्यसनी व्यक्ती असेल तर त्याच्याकडे समाज सुद्धा किंवा त्याच्या घरातले सुद्धा एक कचरा म्हणूनच पाहतात. तर अशा व्यक्तीकडे तुम्ही एक डॉक्टर म्हणून कसे पाहता आणि त्यांना कसं गाईड करता? जेव्हाही माझ्याकडे असं पेशंट येतात, सगळ्यात पहिले माझं काम चालू होतं त्यांना समजण्यापासून. मी त्यांच्या पास्ट मध्ये जातो आणि त्यांना विचारतो की दादा हे कसं चालू झालं, याची सुरुवात काय झाली. अनेकदा ते विसरून गेले असतात, पण जेव्हा त्यांना कळतं की मी हे चालू केलं होतं या गोष्टीमुळे, आणि मी त्यांना ती जाणीव करून देतो, तू त्याच्यामुळे चालू केलं होतं, पण आता तू तसं काही समज नाहीये तुझ्या मनामध्ये, तू आता सोडू शकतोस. 10 ते 20% पेशंट मध्ये ते त्यांना कळून जातं, ते सोडून देतात. नंतर दुसरी एक गोष्ट मी त्यांना सांगते अशी असते की काय होतं, तुम्हाला एक उदाहरण देतो की एक पाणी घ्या आणि ते पाणी काय करायचं, त्या पाण्याला सेम तुम्ही काय करा, तुमच्या बाहेर वेस्ट नाली चालली ना त्याच्यामध्ये टाक. त्या पाण्याचा कलर कसा होणार? तो होणार. बरं, आणि त्याच पाण्याला तुम्ही काय करा की कमळाच्या तिथे टाका, तर त्याचं कसं पाण्यात काय रूपांतर होणार आहे, तिथे कमळ फुलणार आहे. आलं लक्षात? तर इट इज ऑल अबाउट युअर कंपनी. म्हणजे त्यांना मी सगळ्यात पहिले सल्ला हा देतो की तुमची कंपनी बदला. तुम्ही ज्या पाण्यामध्ये राहताय त्या पाण्यामुळेच तुमचं इन्फेक्शन वाढ, तुमच्या कंपनीमुळेच तुम्ही दारू प्यायला लागले जास्त. पहिले मित्र तोडावंच लागणार, पर्याय नाही. आणि संगत बदला तर तुमची सवय बदलेल. हा माझं एक ब्रीद वाक्य आहे. तर ते केल्याशिवाय प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. एक तर त्यांना समजणे, दुसरी त्यांची संगत बदलणे, तिसरं त्यांना घरच्यांनाही मनोबल देणे, आणि चौथी गोष्ट होमिओपॅथी औषध देणे. या चारही गोष्टी केल्या सर्वांगीण प्रॉब्लेम ॲडिक्शनचा सॉल्व्ह होतो आणि होऊ शकतो.